तो नमस्कार शेतकरी मित्रांनो, सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आणि सकाळचे वाजलेले आहे 5:40 झालेले आहेत आणि आपण आलेलं आहे शेतामध्ये. आणि आज आपण देणार आहे तुम्हाला तुरीची माहिती आणि कपाशीची माहिती देणार आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर हे बघू शकता तुम्ही, समजा ही तूर लावलेली आहे. हे बघा 4 फुटावरच तूर लावलेली आहे यांनी. या सरीमध्ये हे बघू शकता, इकडचं अंतर इकडचं अंतर समजा 4 ते किंवा 4.5चं अंतर आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे तूर लागवण केलेली आहे. हे बघा अशा प्रकारे ही तूर लागवण केलेली आहे. तर मित्रांनो, तर तुरीची लागवण ही 3 किंवा 4 दाणे किंवा 5 दाणे हे टाकूनच केली जाते. तर याला खालून पण पाणी सोडलेलं होतं. हे पाहू शकतो मी, खालून पाणी दिलेलं आहे अगोदर. आणि काल पाऊस झालेला आहे आमच्या इथं सातपुड्याचे पाठीशी टुनकी गाव इथे. काल संध्याकाळी 7 वाजता पाऊस झालेला आहे आमच्या इथं. तर आता समजा याला पाणी द्यायची काही गरज नाही आणि वातावरण पण असं खुललेलं आहे, म्हणजे पाणी पण भेटते आणि ऊन पण भेटते त्याला. आणि मग अजून दूर हे फुलल्यानंतर मस्त घेरा घेतल्या ते तूर घेरा घेते. आणि हे बघा हे तूर आहे, हे आता समजा निघालेली आहे. तर काही काही ठिकाणी समजा मित्रांनो, शेतामध्ये काही काही ठिकाणी ही अजून निघायची बाकी आहे, कारण की जसं जसं पाणी होत आहे तसं तसं हे बीज निघत आहे. आणि याच्या पुढेच समजा मित्रांनो ती पराठी लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे तूर लागवण केलेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.